नमस्कार. आपल्यासोबत आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक विभागाचे प्रदेश सचिव आणि विठाबाई नारायणगावकर या लोकनाट्य तमाशा मंडळाचे सर्वेसर्वा मोहितजी नारायणगावकर आहेत. खरं तर त्यांचं आणि अजितदादांचं एक वेगळं नातं राहिलेलं आहे. अजितदादांनी त्यांना या सांस्कृतिक मंडळावरती दादांनी त्यांना घेतलेलं आहे. मोहितजी नमस्कार. नमस्ते. खरं तर आज तुमच्या सगळ्यांसाठी ही फार दुःखाची बातमी आहे. अजितदादांचं निधन झालं अपघाती. काय पहिली भावना आहे, काय पहिली प्रतिक्रिया आहे नेमकी? प्रथमतः मी अजितदादांना विठाबाई नारायणगावकर लोकनाट्य तमाशा मंडळाच्या माध्यमातून तसेच तमाशा कला पंढरी नारायणगावच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. अजितदादा म्हणजे हे एक वेगळं रसायन होतं. ज्या ज्या टायमाला कलावंतांचे प्रश्न त्यांच्या दरबारी जायचे त्या टायमाला माणूस कधीच नाराज होऊन येत नव्हता. म्हणजे कलेक्टरच्या संदर्भात असतील, SP च्या संदर्भात असतील. एकदा कोरोनाच्या काळामध्ये आम्ही त्यांना भेटायला गेलो होतो. त्यांना कोरोनाच्या परिस्थितीची महाराष्ट्राच्या कलावंतांची वाताहत झाली, त्या संदर्भात पत्र दिलं. दादा, ह्या राज्यातील लोक कलावंतांसाठी एक महामंडळ असलं पाहिजे. मग अजितदादा विरोधी पक्षनेते असताना त्या काळात त्यांनी पहिलं अधिवेशनामध्ये त्यांनी पहिली मागणी केली. स्वतः अजितदादांनी ती मागणी केली की राज्यात कलावंतांसाठी विठाबाई नारायणगावकर महामंडळ असणं का गरजेचं आहे. म्हणजे कलावंतांना शेवट कसा जातो, काय परिस्थिती, औषधं पाण्याची अडचण होती, त्यांना जगणं मुश्किल होतं, काही ठिकाणी त्यांना जागा नाही, घर नाही राहिला. ह्या गोष्टी संदर्भात अजितदादाला माहीत होत्या तमाशाच्या. दादांनी सरकारकडे त्या काळात तत्कालीन सरकारकडे मागणी केली होती आणि त्याचा आम्ही पाठपुरावे करत होतो दादांच्या माध्यमातून. ते होणारही होतं. म्हणजे मला विशेष का म्हणजे वाईट वाटतं, दादा स्वप्न आपलं अपूर्ण राहिलं. विठाबाई नारायणगावकर स्मारक संदर्भात असू द्या, अनेक वेळा चर्चा केली. आमच्यासमोर कलेक्टरांना फोन केला, व विठाबाईंचं स्मारक आपल्याला का गरजेचं आहे. येणाऱ्या काळामध्ये तमाशा ही लोककला पुढच्या पिढीला माहीत व्हावी म्हणून विठाबाई नारायणगावकर स्मारक होणं गरजेचं होतं. असे अनेक किस्से दादांचे. मुंबईला गेल्यानंतर जेवल्याशिवाय कुणी जायचं नाही. दादांचा खास आग्रह असायचा बंगल्यातल्या लोकांना. पुण्यातल्या जी बंगल्याला गेलं की चहा नाश्ता केल्याशिवाय कलावंतांनी जायचं नाही. म्हणजे अजितदादाबद्दल फार आपुलकी असणारं आमचं नातं जिव्हाळ्याचं आज गेलं. आणि खरं सांगतो, आज आम्ही पोरके झालो. आमचे प्रश्न तिथं शासन दरबारी ना ऐकून घेणारं कुणी नाही राहिलं. वाईटले ह्या गोष्टीचं वाईट वाटतं. सकाळी मला बातमी कळाल्यानंतर मी अक्षरशः पाय खालची जमीन माझी सरकली. म्हणजे मला 2 मिनटं सुधारलं नाही काय करावं ते. इतका महाराष्ट्राचा मोठा नेता अशा अपघाती निधनात जातो याचं वाईट वाटलं मला. त्याच्यानंतर मी आमचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील त्यांना फोन केला, सांस्कृतिक विभागाचे. ते रडत होते. ते म्हटले, मोहित आपला दादा गेला. मी दादा गेलं म्हणजे आमची कामच थांबली सर. ज्या पद्धतीमध्ये कलावंतांची कामं होत होती ना, त्या पद्धतीत म्हणजे शब्दच नाही आज माझ्याकडे काय बोलावं त्या माणसाबद्दल. दिल खुलास माणूस. शेवटची भेट कधी झाली होती काय आठवते? शेवटची भेट गेल्या वर्षी झाली होती पुण्यात इलेक्शनच्या टायमाला. माझ्या माहितीप्रमाणे खासदारकीचं इलेक्शन होतं त्या टायमाला शेवटची भेट झाली. आणि पण तमाशाबद्दल आपुलकीने चौकशी करायची, काय तमाशाला अडचणी. मध्यंतरीच्या काळात तमाशाबद्दल तर एक दादांचा व्हिडिओ आला होता. कुठेतरी शिट्टी मारली. दादा म्हटले, शिट्टी इथं नाही मारायची, माईला शिट्टी तमाशाला जाऊन मारायची. तुला नेतो मी तमाशाला, चल माझ्याबरोबर. म्हणजे इतकं दिल खुलास व्यक्तिमत्व दादाचं होतं. म्हणजे तमाशातल्या इतंभूत माहिती होती. म्हणजे पवार साहेबांना माहिती, दादांना माहिती. ते गेल्यानंतर फार वाईट वाटलं आम्हाला. तुम्हाला व्यक्तिशः दादा फार चांगले ओळखायचे? 100%. मी सांगतो ना, मी मुंबईला एकदा मध्यंतरी गेलो होतो. मध्यंतरी गेल्यामुळं आम्ही असं जेवण केलं होतं दादाने आमच्यासाठी. आवर्जून मला म्हटले, बस इथं म्हणून. ते विठाबाईंचा नातू म्हणून त्या व्यक्तीने फार मोठा आदर केला आहे आमचा. म्हणजे खरंच आमचं स्वप्न अपूर्ण राहते का, आम्हाला त्या गोष्टीची भीती. कलाकार उघड्यावर आले? 100%. ऐकून घेणारं कुणी नाही राहिलं. जुन्या काळामध्ये गोपीनाथराव मुंडे होते, RR पाटील होते, विलासराव देशमुख होते. ही मंडळी गेली सगळी, ती राहिली नाही आता. राज्यातील लोककलावंतांचं ऐकून घेणारा हा शेवटचा नेता होता. इथून पुढे होतील नाही होतील मला माहीत नाही, पण अजितदादा आम्ही जवळून ओळखतो. आम्हाला माहिती आहे अजितदादा एखाद्या व्यक्तीवर जर रागावले तर त्या रागवण्यात बी प्रेम होतं दादांचं. इतक्या जवळची माणसं होती. गेले आता ते. आपल्या विठाबाई भाऊबांग नारायणगावकर तमाशा मंडळ आणि संपूर्णच आपली तमाशा पंढरी यांच्यावरती काय दादांना श्रद्धांजली? नाही, मी श्रद्धांजली तर वाहतोच सर्वांना, सर्वांच्या वतीने, तमाशा मंडळाच्या वतीने, तमाशा कला मंडळाच्या वतीने दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आत्ता 3 दिवसापूर्वीचा किस्सा आहे. आचारसंहिता लागली. यवत पोलीस स्टेशनच्या अंतर्गत अनेक तमाशे यात्रांचे कार्यक्रम होते. साहेबांचे JPS सुनील मुसळे साहेबांच्या मी कानावर घातलं. म्हटलं दादांना अशी गोष्ट सांगा. त्यांनी तात्काळ दुसऱ्या दिवशी
त्या पी आयला आदेश देऊन रात्रीचे नाही तमाशे पण दिवसा तमाशे चालू करा, लोकांची रोजीरोटीचा प्रश्न आहे. म्हणजे असा आपुलकीचा नेता आमच्यातून गेला आज, त्याचं वाईट वाटते. हे ऐकणार नाही राहिलं आता पुण्यात. आयुष्यभराची खंत आहे. 100% सर. धन्यवाद.